आकाश हॅलो. बाईत कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा. आकाश बाईत. हॅलो चेक. हॅलो हॅलो. एक प्रेक्षकांना नम्रतेची सूचना आहे. ज्या वेळेला फलंदाजाकडनं चेंडू बाहेर खेळला जातोय त्यावेळेला बरेच जण चेंडू घेऊन जात आहेत, तो येत नाहीये इथे. आपल्याला नम्रतेची विनंती आहे, चेंडू इकडे जमा करायचे आहेत. ही संपूर्ण स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे, आपण ऑर्गनायझर आहोत, याची कृपया आपण सर्वांनी दक्षता घेऊया. चला, ऑल सेट. आदर्श ट्युशन क्लासेस यावेळेला पहिला बॉल भिरकावलाय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मिळेल एकदा. आकाशजी बाईत यांचा सन्मान करतील आमचे उपाध्यक्ष प्रवीण पालकर. आकाशजी बाईत. हो, पुन्हा एकदा लढत असेल श्रीरामनगर विरुद्ध श्रीरामनगर, परंतु इथे मंगेश पालकर याच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका आला आदित्यच्या विरोधामध्ये. मागच्या मॅच मध्ये ते लवकर बाद झाले, परंतु या मॅच मध्ये निर्धार करून आलेत कोणत्याही परिस्थितीमध्ये एक विशाल धावसंख्या सेट करायची आहे. त्याच्यासाठी मात्र मला खूप वेळ विकेट वरती थांबायचं आहे. हा निर्धार आणि याही बॉल वरती मंगेश पालकर यांच्या बॅट मधून येतोय सिंगलचा फटका. पहिल्या 3 बॉल वरती 3 आलेत. जबरदस्त कामगिरी मागच्या मॅच मध्ये प्रमोद पालकर यांनी पार पाडली, मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. परंतु याही बॉल वरती मेघनाताई रेमजे यांचा सन्मान करतील सीतारामजी रेवाळे. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आकाशजी बाईसाहेब ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईमधून आलेत आणि आज खऱ्या अर्थानं पैसा वसूल, परंतु यावेळेला हिट विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मेघनाताई रेमजे बसला इथे. आदर्श ट्युशन क्लासेसला ते मोटिवेट करतायत. याच्यानंतर स्मरण 11 शिवकृपा कंस्ट्रक्शन आपण तयार राहायचं टॉस करण्यासाठी. स्मरण 11 शिवकृपा कंस्ट्रक्शन या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, नेक्स्ट सामना तुमचा आहे, तुम्ही कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय, आपण टॉस करून घेणार आहोत. परंतु यावेळेला जर पाहिलं ना तर आता फलंदाजीसाठी आलेले आहेत प्रशांत अबगुल, प्रमोद पालकर. ही जोडगोळी मागच्या मॅचची हिरो ठरली होती, याही मॅच मध्ये आपण पाहतोय. परंतु हो, यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नेमकं काय घडलंय? पंचांचा इशारा 4, चेंडू आउट ऑफ द पार्क. मोठा फटका आला इथे. गरज होती धावांची, चौकार यायला पाहिजे होता. मागच्या मॅच मध्ये आले होते, या मॅच मध्ये नव्हते, परंतु नाही, त्याची कसर भरून काढली. षटक देखील संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या 8. तर दरम्यान यावेळेला जर आपण पाहिलं तर प्रमोद पालकर आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळताना आपण बघणार आहोत. मागच्या मॅचचे ते हिरो ठरले होते आणि पुन्हा एकदा याही मॅच मध्ये हिरो बनण्याच्या दिशेने त्यांची यशस्वी घोडदौड आपल्याला पाहायला मिळते का बघूया. पहिल्याच बॉलला अकुट टप्प्याचा घणाघाती प्रहार देखील केला, ज्या बॉलवरती मात्र सिंगल मिळाली, परंतु प्रशांत अबगुल यांनी प्रभावित केले. एका बॉलमध्ये चौकार ठोकला. 400च्या स्ट्राईक रेटने ते आतापर्यंत खेळत आहेत. रोहित रेमजे गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. आतिश रायडर या टीमचा तुरुपका एका, परंतु यावेळेला चौकार आलाय. आदर्श ट्युशन क्लासेस यावेळेला थांबत नाहीये.
पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। जली को आग कहते, बुझी को राग कहते। बीच मैदान पर वो जबरदस्त बल्लेबाजी करे जिया दोस्तों, उसे तो प्रमोद पालकर कहते। प्रमोद पालकर जबरदस्त बॅटिंग आणि ती देखील कुणाच्या विरोधामध्ये, आपल्या सख्या मित्राच्या विरोधामध्ये, पोलीस पाटलांच्या विरोधामध्ये। आज मैदानामध्ये तेरी मेरी यारी चालणार नाही, मैदानाच्या बाहेर ही दोस्ती निभवायची आहे। इथे शब्द दिलाय शुभंकर यादवला, शब्द दिलाय सूरज यादवला, ग्रँड फिनाले मध्ये घेऊन जाईल ती धमक माझ्यामध्ये आहे। परंतु इथे टुडीचा फटका खेळलाय, 2 धावा इथे वसूल केल्या, टीमची धावसंख्या 15 वरती पोहोचवली। प्रशांत अब्गुल 4 वरती खेळतायत, तर प्रमोद पालकर मागच्या मॅचचे हिरो 7 धावांवरती खेळतायत। एका रात्रीमध्ये हिरो बनू शकता, परंतु ती एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो। या बॉलवरती देखील पुन्हा एकदा मजा येते, चांगलं कमबॅक केलं जात आहे। करंट रन रेट 8.18चा पाहायला मिळतोय। प्रमोद पालकरच्या विरोधामध्ये रोहित रेमजे, मेहुणे आणि भाऊजी यांची लढत। ओहो, यावेळेला विकेट घेतली, जबरदस्त कमबॅक करून दिले। रोहित रेमजे यांनी भाऊजींना पाठवले सरळ माघारी, बॅक टू द पॅव्हेलियन। जबरदस्त वापसी आतिश रायडर्स या टीमची या मॅचच्या दरम्यान। जय श्रीराम संघाचा तुरुप का एका राकेश गोडेराव यावेळेला चर्चा करतायत संघ मालकाबरोबर। मागच्या मॅच मध्ये होते की नव्हते माहिती नाही, नव्हते। एका तरी मॅच मध्ये खेळशील बाबा तू, संधी तुझ्यासाठी पण आहे। धावा झालेत 15, 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर। परंतु या ठिकाणी मालकाबरोबर चर्चा चालली, काय डावपेच आखायला पाहिजे। संजय आयरे फॉलो देखील करतील त्या सूचना। परंतु या मॅच मध्ये अजून देखील प्रशांत आहे, शांत शांत कसा राहील तो। प्रशांतने अशांत केलं होतं आतिश रायडरला अगदी पहिल्या काही बॉल मध्ये, जो की एका बॉलला सामोरा गेला, चौकार ठोकला होता। रोहित रेमजे मागणे ठरले, 7 धावा जरूर दिल्या, परंतु विकेट घेतली ती देखील कुणाची, प्रमोद पालकर यांची। टॉसला आले का? चला स्मरण 11 शिवकृपा कंस्ट्रक्शन टॉस साठी या। आले दोघे आले। पंढरी दादा सहस्रबुद्धे आपल्याला विनंती करतो की आपल्या हस्ते टॉस करून घेऊया आपण। या टॉस करूया। गोलंदाजीसाठी आलेत आदित्य रेमजे, आयकॉन खेळाडू आहेत आतिश रायडर्स टीमचे। बरेच काही डिफेन्स असेल या खेळाडूवरती, परंतु प्रशांत वरती देखील नजरा असतील। प्रशांत शांत राहणार नाही, अशांत करावं लागेल गोलंदाजाला। पोटेन्शियल गुणवत्ता या खेळाडूकडे ठासून भरले आणि संकट मोचक ही कामगिरी त्याने अनेक वेळा देखील पार पाडले। पहिला बॉल आदित्यचा, परंतु स्क्वेअर डिक्लेअर केला। अवांतर धाव आले, एका अवांतर धावेच्या माध्यमातून टीमची धाव संख्या आता 1 ने पुढे सरकत असताना स्कोअर बोर्डवरती 16 धावा इथे कंप्लीट होत आहेत। 2 गडी मात्र माघारी परतले। प्रमोद पालकर असतील, मंगेश पालकर, ही आघाडीची जोडगोळी, आघाडीची म्हणता नाही येणार, कारण जर आपण बघितलं तर प्रशांत आला होता, परंतु मंगेश आणि त्यानंतर प्रमोद ही जोडगोळी मात्र आता माघारी परतली देखील। प्रशांत यावेळेला नक्कीच मोठी कामगिरी सादर करावी लागेल। यावेळेला बॉल ठोकला अगदी समोरच्या बाजूने, थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये देखील झालंय। भगवान जब भी देत आहे छप्पर फाडके देत आहे, संघर्ष करतायत, कष्ट करतायत, मेहनत करतायत आणि त्याचं फळ देखील मिळवतायत। प्रशांत अब्गुल एक मोठं नाव टेटवली टेनिस क्रिकेट विश्वातलं, आणि तोच आता इथे बरसायला लागलाय। सायंकाळच्या सत्रामध्ये अवकाळी पाऊस येईल असं वाटलं, परंतु आला नाही, परंतु आता अवकाळी बरसायला लागला। प्रशांत थांबत नाही, प्रमोद बाद झाले, परंतु हा खेळाडू टिचून फलंदाजी करतोय आणि याने देखील स्वप्न बघितले आपल्या टीमला मेगा फिनाले पर्यंत पोहोचवायचं। यावेळेला चांगला फटका बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, 4 धावा इथे येत आहेत। जबरदस्त कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये प्रशांत अब्गुलने। स्टार खेळाडू बाद झाला, मागच्या मॅच मध्ये देखील रेस होती प्रमोद पालकर यांच्या बरोबर, परंतु प्रमोद पालकरने क्रॉस केलं शेवटच्या काही बॉलवरती, परंतु या मॅच मध्ये संकट मोचक ही भूमिका त्याने पार पाडली आणि तो मात्र धीरोदत्त खेळाचं सादर करतोय प्रदर्शन। आदित्य रेमजे यांच्यावरती तुटून पडले, परंतु पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार येतोय। अप्रतिम कामगिरी, दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग फंटास्टिक फलंदाजी बाय प्रशांत अब्गुल यांची पाहायला मिळाली, परंतु पुढच्या बॉलवरती तेवढं चांगलं कमबॅक आदित्य याचं। आतिश रायडर्सचा टीम संघ यावेळेला संकटात सापडलाय आणि ही डुबणारी नौका आता किनाऱ्यावरती कोण लावेल हाच एक चिंतेचा विषय देखील बनलाय। षटक देखील संपलं, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा स्कोअर बोर्डवरती। प्रोजेक्टेड स्कोर जर नजर टाकली तर 37 पर्यंत जाईल। प्रेडिक्शन काय सांगशील सनी, किती धावा बनतील?
36 बनतील. प्रेडिक्शन काय सांगते, किती धावा बनतील? सनीने सांगितलं 36 बनतील. 33 बनतील. चला या ठिकाणी 33, 36, 28 झालेत, परंतु इथे 3 ओव्हर देखील संपलेले आहेत. प्रेडिक्शन सांगितलं गेले फायनल. प्रदीप पड्या गुरुजी स्टेजवर यायचंय. 28 झालेत. प्रेशर आहे, दबाव आहे, चेहऱ्यावरती दिसते. आणि आता आलाय गोल्डन किंग, ज्यांनी टेटवलीला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये शिकत असताना MSc ला गोल्ड मेडल मिळवणारा हा गोल्डन किंग गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याचबरोबर अभिमानाने सांगावं वाटेल या खेळाडू बद्दल देखील, CATची जी एक्झाम झाली स्टेट बोर्डाची, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आला होता तोच खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर किशोर पालकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये दापोलीचं नाव रोशन केलं, परंतु यावेळेला माघारी पाठवलंय कुणाला? प्रशांत अब्दुल्ला. ज्या खेळाडूने मागच्या ओव्हर मध्ये हल्ला बोल केला तोच खेळाडू आता माघारी परतलाय. आदर्श ट्युशन. थोडस प्रेशर, टेन्शन चेहऱ्यावरती दिसतंय का? शुभंकर होती म्हणण्याची वेळ नाहीये. यशस्वी हो म्हणावं लागेल आता इथे. परंतु आता नवीन बॅटर आलाय, त्याच्याकडे देखील जिद्द चिकाटी आहे. मित्रांनो, चिकाटी हा शब्द दिसायला छोटा आहे, परंतु यावेळेला ठोकलाय बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी जबरदस्त कमबॅक करून दिलं. विकेट गेली नक्कीच, परंतु दुसऱ्याच बॉल वरती चौकार ठोकत मी देखील काही कमी नाहीये. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह, हे सांगितलं या खेळाडूने देखील. प्रशांत अब्दुल बाद झाले. सौरभ आहेत. राहुल अब्दुल स्टेजवर यायचंय. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धांमध्ये जर पाहिलं तर 29 चौकार लगावले गेलेत. एक मोठा कीर्तिमान प्रस्थापित केला जाऊ शकेल. चांगली गोलंदाजी, परंतु चौकार ठोकलाय. फाऊल आहे. धाव मिळणार नाहीये. पुढे गेले होते चेंडू खेळण्यासाठी. तर किशोर पालकर यांना तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी केली, परंतु मगाच्या बॉल वरती नक्कीच चौकार देखील आला. परंतु यावेळेला चेंडू मात्र सिंगल धावेसाठी जाईल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकत असतात. 33 झालेत. म्हणजे या ठिकाणी 33 सांगितलं होतं प्रेडिक्शन. यस, तर 36 सांगितलं होतं सनीने. बघूया अजून देखील बॉल एक बाकी आहे. काय घडतंय, काय बिघडतंय? कालचं देखील प्रेडिक्शन अगदी बरोबर होतं तुझं. आपण रात्री गव्यामध्ये होतो. 4-5 वाजवले रात्रीचे 3 दिवस. प्रेडिक्शन अगदी तंतोतंत, परंतु यावेळेला मात्र हो एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी धावले, परंतु इथे एकावरती समाधान मानतील. 34 आल्या आणि 35 आता बनवाव्या. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी आंबोले यांचा सन्मान करतील आमचे अध्यक्ष. तुझी एक जास्त झाली, याची एक कमी झाली. राहुल अब्दुल नाव घेतल्यानंतर यायचंय कृपया. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ऐकवण्यासाठी घेऊन जातो पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्याचे युवा समालोचक. फार कमी कालावधीमध्ये ज्याने आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली. ऐकूया पुन्हा एकदा ऍडव्होकेट सनी मोहिते सरांना दुसऱ्या इनिंग मध्ये. चला पुन्हा एकदा या संपूर्ण मॅचकडे मी तुम्हाला घेऊन जातो. 35 धावांचं ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 24 बॉल्स अँड नीड्स 35 रन्स, म्हणजे 35 धावा आता बनवायच्या आहेत.
तुम्ही पाहताय आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील ही मॅच देखील खेळवली जाते. एका बाजूला तुम्ही पाहायला गेलं तर आतिश रायडरचा संघ आणि प्रथम फलंदाजी करत होता तर आदर्श ट्युशन क्लासेसचा संघ. येस ऑल सेट सर, आपण सामना चालू करून घेऊयात. स्कोरमॅन आर यू रेडी? नक्कीच त्या ठिकाणी आपण सर्वांचं, सर्व रसिक प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, ऑनलाईन रसिक प्रेक्षक जे आपल्या समोर जोडले गेलेत त्या सर्वांचं मी सनी मोहिते मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि हा पहिला चेंडू डॉट बॉल म्हणजे विंदी चेंडू तुम्हाला पाहायला देखील मिळतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण का 35 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. खोलवरची गोलंदाजी प्रमोद पालकरच्या माध्यमातून आपण पाहताय. इथे खेळाडू धावचित होत असताना मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते. श्रीरामनगरचे अध्यक्ष धनराज यादव स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही जर पाहत असाल तर खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची इथे बॅटिंग पाहायला मिळत नाहीये आणि इथं शून्यावरती खेळाडू मात्र नक्कीच बाद झालेला आहे. अजून संघाचं खातं उघडलं नाही, परंतु विकेटचं खातं तर उघडलं आतिश रायडर्स या संघाचं. पहिलाच खेळ होता तो बाद झाला. आता आतिश सर स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत क्रमांक 3 वरती. किशोर पालकर आणि ह्या किशोर पालकरच्या माध्यमातून गोलंदाजी जावलेला केली गेली होती. चांगली योग्य अनुशासित गोलंदाजी. श्रीरामनगरचे अध्यक्ष धनराज यादव यांचा सन्मान करतील उपाध्यक्ष आमचे खजिनदार बुटाला साहेब. आणि इथे पाहायला गेलं तर चेंडूला मारायचं होतं किशोर पालकरला, परंतु त्यांनी यष्टीन वरती सरळ त्याचा बल्ला लागलाय. हिट विकेट होत असताना आणि सर आजच्या दिवसामध्ये हिट विकेट खूप सारे झालेले आहेत बॅटर्स. म्हणजे सर्वत्र जे सगळे बॅटर आहेत ते काय करतात, बॅकफुटला जाण्याचा खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं मात्र त्यांचा मात्र जो कंट्रोल मध्ये ते थांबत नाहीयेत आणि याच कारण ते मैदानाच्या बाहेर देखील जात आहेत. प्रमोद पालकर हा जो खेळाडू टेटवलीचा बाहुबली या नावानं त्याला संबोधित केलं जात असतं आणि हाच प्रमोद पालकर आता मात्र आपल्या संघासाठी एक मोठा आदर्शस्तंभ देखील बनलाय. स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सायली मुंबईवरून खास मॅच पाहण्यासाठी आलेला सायली. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस देखील बघायला मिळतात सर. 3 चेंडू टाकले, 2 खेळाडू बाजलेले आहेत. इथे संघाचं खातं उघडलंच जात नाहीये. अंततः संघाचं खातं उघडण्यासाठी 4था चेंडू लागला आतिश रायडर्सच्या संघाला. तुम्हाला 20 चेंडूंमध्ये अजून 34 धावा बनवायच्या आहेत. 34 धावा तुम्हाला कराव्या लागतील अजून देखील. टार्गेट तुम्हाला 35 आहे. क्षेत्ररक्षक फ्लाइंग झालाय, हवेमध्ये उडालाय. तिथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळतेय. क्रॉस लाईन इथे समोरच्या क्षेत्रामध्ये बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक सिंगलचा असेल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपताच लॉस ऑफ 2 विकेट्स, धावसंख्या देखील 2 ला 2 खेळाडू बाद झालेत आतिश रायडर्स या संघाचे. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रशांत अबगुल यानं देखील एक चौका ठोकला. आपण पाहिलं ज्यावेळेला फलंदाजी करत होता त्याच्या पारीमध्ये तो चौका देखील सामील आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आतिश सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आदर्श ट्युशनच्या मालकीन सुरेखाताई यादव यांनी देखील स्टेजवर यायचंय. आणि सर नक्कीच आदर्श ट्युशन क्लासेस हे दापोलीतलं एक मोठासा क्लासेस मांडलं देखील जात असतं आणि त्यांचाच हा संघ आजच्या मॅच मध्ये देखील खेळतोय. हो चांगला आहे. इथे खेळाडू सर बाद होईल. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळची कमी पाहायला मिळते. माझाच घात गेला माझ्याच मानसाने, काठे कुठेच नव्हते दगा दिला फुलानी, गाफील राहिलो मी नेमका त्या क्षणाला, पाठीत खंजीर खुपसला माझ्याच मानसाने. इथे खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. एक मोठा धक्का बसलेला आहे आणि इथे धावचित होत असताना त्याचा साथीदार बाहेर जाईल. आतिश रायडर स्वतः संघ मालक आता संघ संकटामध्ये आहे. संकट मोचक बना. इथे दर्जेदार फटका, मॅग्निफिशंट स्ट्रोक, चेंडू झाला फरार, मिळाल्या 4, तवी तो हो बिडा पार, आलाय सौकार. चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. प्रशांतला परिपूर्ण केलं शांत भागवतनं आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्रॉस लाईन थोडस बॅकफुटला गेला आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आतिश भागवत सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 8 वरती 3 खेळाडू मात्र झालेले आहेत. दुसरं षटक इन प्रोग्रेसला हो गई हुल, बॅटर्स की दांडी गुल. आतिश भागवत सर बॅक टू द पवेलियन. हा मोठा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की कशी दांडी गुल केली गेली. प्रशांत केलं आतिशला शांत आणि सरळ पाठवलं मैदानाच्या बाहेर. अशा प्रकारे ही विकेट होती. लेफ्ट हँडेड बॅटर्सला पाठवलं क्रमांक 6 वरती.
ही मॅच खूप महत्वाची होती आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपण बघताय तर परिपूर्ण जो सामना आहे, एका बाजूला आदर्श ट्युशन क्लासेस या संघाकडे झुकलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 8ला 4 खेळाडू बाद आतिश रायडर्स या संघाचे. क्रमांक 6 वरती तुम्ही पाहिले गेलं तर रिहान आणि झिशानची ही जोडी आहे. व्हाईट बॉल मिस्टर एक्स्ट्राच्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. पंच स्वप्न शिंदे सर यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं हा चेंडू पुन्हा टाकावं लागेल. मिस्टर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात. हाताचा स्पर्श झालाय. अंततः थोडासा दिलासा मिळेल का, परंतु दुहेरी धावांचा फटका आहे. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. क्षमस्वी 12 धावा फलकवती जोडल्या गेलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. धावचीची संधी पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं. हे जे खेळाडू आहेत ना आतिश रायडर्स या संघाचे, यांच्या ताळमेळमध्ये खूप सारी कमी आहे आणि याच कारणास्तव तुम्ही पाहिलं गेलं तर हे खेळाडू मात्र अगदी बाद होत आहेत. 5वा धक्का बसला आतिश रायडर्स या संघाला. हवेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु केवळ सिंगलच धाव मिळेल तिथे. धावसंख्या 13ला जाऊन पोहोचेल. फाऊल मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न आता बॅटरच्या साह्याने केला जातोय. प्रमोद पालकर एक आक्रमक शैलीचा खेळाडू. चेंडूला सरळ बाहेर आणि चेंडू बाहेर तर बॅटर तुम्ही देखील बाहेर. आणि इथे 6 खेळाडू तर बाद झालेले आहेत. तिसरं षटक देखील संपलेलं आहे. 3 षटकाच्या नंतर संघाची धाव संख्या आतिश रायडर्स संघाची 13ला 6 खेळाडू बाद झालेत. आणि जे चेंडू जात आहेत ना, ते चेंडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये किंवा पंचांकडे आपण जमा करून घ्यायचे आहेत. जे बाहेर चेंडू गेलेले आहेत ते आमच्या पंचांकडे तुम्ही जमा करून घ्या. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे सर. 6 मध्ये 22 धावांची गरज आहे. पहिला चेंडू इथे तुम्ही पाहायला गेलं तर चकमा देत असताना साथीदारावरती प्रहार दुहेरी मिळाल्यात. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 5 मध्ये आता 20, आता 4 चेंडू आणि त्याचबरोबर तुम्ही पाहायला गेलं तर 16 धावांची आवश्यकता आहे. लगातार 4 चौकार येतील का? मॅच तुम्ही पाहायला गेलं 4 मध्ये 16 करायचे आहेत. मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. चमत्कार करावा लागेल. इथे केवळ सिंगल आहे. भारदे मंडणगड येथील आहेत, त्याने देखील आम्हाला 1000चं सहकार्य केलेलं आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. परिपूर्ण मॅच मात्र आतिश रायडर्स या संघाच्या हातातून निसटून गेली आहे. हा सामना मात्र आता आदर्श ट्युशन क्लासेस या संघाकडे झुकलाय. स्पर्श झाला, चौकार आला, परंतु हा चौकार तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार नाहीये. 1 चेंडू मध्ये आता केवळ 11 धावाची आवश्यकता. परंतु तुम्ही पाहायला गेला हा नो बॉल आहे. मॅच मध्ये काय घडतंय? टोटली 5 धावा आता आलेल्या आहेत. 1 चेंडू आणि त्याचबरोबर 6 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगले सर. षटकार असता इथे सगळ्यांच्या नजरे या मॅच कडे लागल्या असत्या. 1 चेंडू 6 ची गरज आहे. डेड बॉल आहे. हा चेंडू पुन्हा आता टाकावं लागेल. 1 चेंडू आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर 6 धावांची गरज. सर इथे चेंडू नो आला तर सामन्यामध्ये पुन्हा रोमहर्ष वाढत जाईल. इथे एक्स्ट्रा धाव म्हणजे व्हाईट बॉल टाकला तरी देखील मॅच मध्ये एक पूर्ण चोरस बघायला मिळू शकते. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की मॅच सहजासहजी जिंकली जाईल आणि इथे अंततः मोठा प्रहार केला. तब्बल या ठिकाणी तुम्ही पाहायला गेला आणि जर पाहायला गेलं तरी ते दत्ताराम भारदे नाव घेतलं तर कृपया यायचं आहे. या गावासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडून. मंडणगड येथे राहणारे. आणि त्यानंतर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय. सो नो डाऊट अंश आखाडू ठरलेला आहे. इथे प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी 8 चेंडू आणि 20 धावा त्यांनी बनवल्या. आतिश रायडर्स या संघाचा अंशच्या ठिकाणी आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देताना आपण त्याला नक्कीच सन्मानित करणार आहोत. अंश आपण यायचंय.
सामना जिंकलेला आहे आदर्श ट्युशन क्लासेस या संघानं, परंतु प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड मात्र आपण देऊया तिथे अंश या खेळाडूला. आदरणीय प्रकाशजी नागरे साहेबांना विनंती करूयात की जो प्लेअर ऑफ द मॅच जो अवॉर्ड आहे तो आपण अंशला देऊन सन्मानित करायचा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सर की जिंकणाऱ्यांपेक्षा हारणाऱ्यांची चर्चा ही केली पाहिजे आणि झाली पाहिजे. ही चर्चा मात्र अंशची केली गेली आणि याद करणं असतो प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देतोय आदरणीय प्रकाशजी नागरे साहेब यांच्या शुभ हस्ते अंशाला. यापुढचे जो होणारा सामना असेल स्मरण 11 बनाव शिवकृपा कन्स्ट्रक्शन. शिवकृपा कन्स्ट्रक्शन ऑन द टॉप प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिले स्मरण 11 या संघाला. हॅलो हॅलो, जे बॉल प्रेक्षकांमध्ये जात आहेत ते येत नाहीयेत, कृपया जमा करायचे तिकडे. प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती असेल, ही स्पर्धा आपली आहे. अतिश भागवत, पोलीस पाटील संपर्क साधा कॉम्बॉक्स कडे. पोलीस पाटील अतिश भागवत यांना विनंती असेल आपण संपर्क साधा. चल आपण जर पाहायला गेलं तर इथे आझाद आहे आणि त्याचा साथीदार. एका बाजूला स्मरण 11चा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल. शिवकृपा कन्स्ट्रक्शनचा संघ सागर आणि आझादची जोडी. आपणचा सामना थांबवा. येस सर, ऑल सेट, सामना चालू करा. तर शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाने टॉस जिंकला आणि तिथे प्रथम गोलंदाजीचं डिसिजन घेतलं. स्मरण 11 या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलं त्यांना. आता सुरुवात तर केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला राकेश बघायला मिळेल. एका बाजूला असेल आझाद आणि त्याचा साथीदार म्हणजे सागर. ही जोडगोळी मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चेंडूला सन्मान दिला जातोय आणि चेंडूला केवळ आपण पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. सुरुवात मात्र चांगली केली आहे. सुरुवात चांगली करत असताना तुम्ही बघत असाल तर एका बाजूला जो आझाद हा खेळाडू आहे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रभावशाली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. स्मरण 11 या संघाचा तुम्ही जर विचार करायला गेलात आझादच्या माध्यमातून मोठंसं योगदान दिलं गेलं आहे आपल्या संघाला. तर दुसऱ्या बाजूला राकेश हा गोलंदाजी देखील चांगली करतोय. इथे पंचांच्या माध्यमातून नो बॉल आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. चांगल्या प्रकारची फटकेबाजी आहे. म्हणजे मोठं नुकसान तर झालंय तिथे मी तरी म्हणेन. केवळ टोटली धाव संख्या जाऊन पोहोचले एकंदरीत आतापर्यंत 4 या आकड्यावरती. पहिले हे प्रोग्रेसलाच आहे आणि इथे लीड एज घेतली गेली. बॅटची कडा आणि चेंडू सरळ बॉक्सच्या बाहेर आणि इथे मात्र आझाद मात्र खऱ्या अर्थानं बंदिस्त होऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. इथे जर पाहायला गेलं बाबा सहस्त्रबुद्धे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. रावण विकेट तुम्ही पालकर रामेश्वर पालकर हा खेळाडू आहे. रामेश्वर पालकरच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अतिरिक्त थोडासा उछाल देखील वापता होता त्या ठिकाणी आणि स्विंग देखील मदत मिळाली. ही विकेट मात्र मदतगार साबित होते गोलंदाजांसाठी. आणि सर नक्कीच मुदस्सर मागझनकडे या स्पर्धेतला पहिला हॅट्रिक देखील घेतलं मागच्या मॅच मध्ये आणि तब्बल तिथे 19 धावांवरती थांबवलं देखील होतं प्रतिस्पर्धी संघाला. जो का श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी या संघ मात्र 2-2 सामने गमावून आला. इथे सरळ रेषेत आणि चेंडू पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक, मॅग्निफिशंट स्ट्रोक रामेश्वर पालकरच्या माध्यमातून आलाय. हा घणाघाती स्ट्रोक सत्कार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की कशा प्रकारचा फटका खेळला गेला, परंतु या ठिकाणी डॉट बॉल विंदी चेंडू टाकला जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. स्मरण 11 संघाची परिस्थिती 8-1 बाद झालेला आहे. षटकाचा खेळ संपलाय.
आला की जर पाहायला गेलं तर स्मरण 11 या संघाने देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. सुरुवातीच्याच आपण ओव्हरमध्ये पहिलं षटक जावळीला झालं, त्यानंतर षटक क्रमांक दुसरा नवीन गोलंदाजाला पाचारण केले जाते. सुजित हा गोलंदाज आहे, राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. समोर असेल सागर. सागर अथांग आहे, आज मात्र हा सागराला अथांग अशी कामगिरी करावी लागेल. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं, डॉट बॉल भिंती चेंडू. चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. आणि का नाही, क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलंच करावं लागेल. आता मात्र लॉंग द कार्पेटचा फटका खेळत नाहीये, कारण का त्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण असे फटके खेळू तर क्षेत्ररक्षक योग्य पद्धतीने अडवू देखील शकतील अशा चेंडूंना. पण तो तिथे मात्र चान्सेस देखील म्हणतात की चौकार देखील येऊ शकतील. इथे नो बॉल आहे. नो बॉल म्हणजे पुन्हा एकदा 1+1 अशा 2 धावा आता ऍड कराव्या लागतील. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आता सुजितच्या माध्यमातून टाकलं जाते. नाव तर सुजित आहे, काम मात्र या ठिकाणी जिंकण्याच्या उद्देशाने केलं जात नाही असं तर मी तरी म्हणेन. येथे एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. पुन्हा एकदा स्टँडर्ड डिलिव्हरी अगदी तुम्ही बघत असाल तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जो बॅटरच्या साहाय्याने सरळ बॅटने खेळला जातोय. इथे आडव्या बॅटचा वापर केला जात नाही. अनोख्या स्टाईल मध्ये हँडल पकडल्या बॅटचं आणि सरळ या चेंडूला बाहेर टोकण्याचा विक्रम केला जातोय. आता सागर मात्र अथांग कामगिरी करत नाही आहेत. इथे मात्र सागर अगदी आपण चेहऱ्यावरती नैराश्य घेऊन मैदानाच्या बाहेर चालले आहेत. क्रमांक 4 वरती नवीन बॅटर्स आलेला आहे ओमकार. ओमकारच्या माध्यमातून या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल दुसरं प्रोग्रेस मध्ये आहे. एक हाताला चेंडूला पकडण्याचा प्रयत्न समोरच्या खेळाडूच्या माध्यमातून केला जात होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक नो चेंडू, खराब गोलंदाजी म्हणावे लागेल. याच्यावरती प्रहार फाऊल आहे. आता इथे देखील आपल्याला थोडासा मोयवाला सीन बघायला मिळतोय. सगळ्यांना खुशीचं आपण पाहायला गेलं तर वातावरण डगआउट मध्ये होतं बॅटिंग करणारा संघ स्मरण 11च्या, परंतु पंचांनी सांगितला फाऊल आहे. मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलाय आणि आता स्पर्श झालाय. चेंडू स्पर्श करत सीमा रेषा पार. इथे आलं 4. ओमकारच्या वाटमधून चौकार. आणि नक्कीच तर मागच्या मॅचचा देखील हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील या खेळाडूला मिळाला होता. आणि आता थोडीशी बातचीत केली जाते. धावसंख्या 17, लॉस ऑफ 2 विकेट्स. 17 धावा धावफलकावरती 2 षटकानंतर आपल्याला बघायला मिळतात. जर का फाऊल झाला नसतं तर इथे 21 पर्यंत धावा पोहोचू शकल्या असत्या, परंतु 2चा खेळ संपला. आता 17ला 2 खेळाडू बाद झाले स्मरण 11 संघाचे. नवीन गोलंदाज ज्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं, ज्या षटकामध्ये 8 खर्च केल्या, 1 विकेट देखील सामील आहे त्या षटकात. यापुढे होणारा सामना असेल श्री स्वामी समर्थ बनाम आई महामयी 11. सोबत कॅप्टन विनंती असेल पण टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये यायचंय. श्री स्वामी समर्थ विरुद्ध आई महामयी 11 या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल पण टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये या. केवळ एक सिंगल धावा तर मिळेल. रामेश्वर पालकर हा बॅटर्स आहे. 5 चेंडूचा सामना करत 6 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी रिव्हर्स स्विंग करण्याचा प्रयत्न करतायत. माझा आवाज पोहोचत असेल श्री स्वामी समर्थ विरुद्ध आई महामयी 11 या दोन्ही संघांपर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आमच्या कॉम बॉक्स मध्ये या आणि टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही टॉस करण्यासाठी इथे याल ना त्याच वेळेला डिसिजन मात्र द्यायचं आहे. इथे वाईट बॉल बघायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फुलेलची डिलिव्हरी आहे. क्लास गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. बॅटर सरळ बाहेर जाईल. क्लीन बोल्ड विकेटचं पतन. एसटी उद्ध्वस्त करून टाकल्या. धावसंख्या 20 याकडे होती स्थिरावलेली धावसंख्या. शेवटचा षटक क्रमांक 3 प्रोग्रेस मध्ये आहे. 3 विकेट नक्कीच गेलेले आहे स्मरण 11 या संघाच्या. राकेशनं प्रभावित करणारी गोलंदाजी. दुसरं षटक टाकतोय. 2 विकेट घेतलेत. फाऊल आहे. मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो बॅटर्स आहे नवीन निलेश याच्या सहाय्याने केला गेलाय. सरळ बॅटने खेळलं जाते, परंतु तुम्ही पाहायला गेलं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि निलेशला थांबवलंय. 2 चेंडूचा सामना अजून खातं त्याचं उघडलं नाहीये. सरळ बॅटने खेळत जाईल. पुन्हा एकदा भिंती चेंडू. 3 षटकांचा खेळ संपला. लॉस ऑफ 3 विकेट्स. धावसंख्या 20ला 3 स्मरण 11. शेवटचं षटक आहे. नवीन गोलंदाजाला पाठवलं जाईल. आता शेवटच्या षटकामध्ये अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. शेवटचे 6 चेंडू स्लॉगर मध्ये. राईट हँडेड बॅटर्स मागच्या मॅचचा हिरो आणि तो हिरो मात्र आज पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट खेळून दाखवेल का या मॅच मध्ये बघावं लागेल. फाऊल आहे.
याकडून देखील मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलाय. आज जर स्मरण निर्माण संघाची डोकेदुखी काय ठरली असेल तर मर्यादा रेषा ओलांडणं ही त्यांची डोकेदुखी ठरली आहे. मर्यादा रेषा सातत्याने ते ओलांडत चाललेले आहेत. तिथे बॉल डॉट येतात. येथे कमी गतीचा चेंडू आणि इथे यष्टीन सावध क्लीन बोल्ड. यष्टांना स्पर्श करत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे विकेटचं पतन एक्सक्यूज नाहीये. श्री स्वामी समर्थ विरुद्ध आई महामाई 11 या संघांच्या कर्णधारापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल ना तर आपण कॉम्बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. आई महामाई 11 आणि श्री स्वामी समर्थ. बाबा सहस्रबुद्धे सरांना विनंती करतो की आम्ही तुमच्या शुभ हस्ते टॉस करून घेतोय. बाबा सहस्रबुद्धे यांना विनंती करूयात आपण की टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या इथे यायचं आहे. आणि इथेच आपल्याला डिसिजन द्यावं लागेल. आई महामाई 11 आणि श्री स्वामी समर्थ या दोन संघांमध्ये आपण टॉस करून घेतोय. बाबा सहस्रबुद्धे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता टॉस केला जातोय. नक्कीच या ठिकाणी सिक्का तर उचललेला आहे. कोणाच्या पक्षामध्ये पडलाय. आई महामाई 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः फलंदाजीचा डिसिजन घेतलाय. आणि तुम्ही पाहायला गेलं तर धाव संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 26 करायचे आहेत. नक्कीच ऑल सेट. चला मॅच कडे जाऊयात. आणि इथे तुम्ही पाहिला गेलं तर पहिला चेंडू डॉट बिंदी चेंडू राकेशच्या विरोधामध्ये. राकेश आणि सूरजची ही जोडी ओव्हर द विकेट आझाद हा काढू टाकतोय. केवळ एक सिंगल धाव आता पाहायला मिळू शकेल तुम्हाला. संघाचं वैयक्तिकरित्या खातं देखील उघडलं जात आहे. आणि खातं उघडत असताना तुम्ही बघायला गेलं तर राकेश तयार आहे. फनफूटचा वापर केला या वेळेला आणि केवळ सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दापोलीतील प्रतियश कबड्डीपटू चिन्मय यश आगिने ही जोडगोळी इथे उपस्थित आहे. यश आपल्याला विनंती आहे. यश कृपया व्यासपीठावरती या. आपल्या यथोचित सन्मान आम्ही करतोय. यश आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यावं. ये ये यश ये ये तू ये असू दे ये. यशला विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दापोली तालुक्यातला एक उत्तम कबड्डीपटू पिसाईचे रहिवासी त्याचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. ओके तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकता यशला देखील. कॅमेरेवर आमच्या अगदी अचूक टिप्पणी करता छायाचित्र. यश तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिसताय. आमचे कॅमेरामॅन शहबाज कल्पे अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन एखाद्या माणसाला अगदी अचूक टिप्पणी करू शकतात ते अशा आमचे शहबाज कल्पे कॅमेरामॅन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. हे चांगले असे दर्जेदार कबड्डीपटू पिसाईचे रहिवासी आहेत. आणि त्याचप्रमाणे सर कबड्डी खेळत असताना त्यांचा क्रिकेटमध्ये देखील दबदबा राहिलाय. अशा हा खेळाडू म्हणजे यश आगिनी आहे. येथे एकचा खेळ संपलेला आहे सर. पहिलं षटक संपले. शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाची धाव संख्या 8 ला विदाउट लॉस. 8च धावा धावफलकामध्ये आपल्याला बघायला मिळते. येथे क्रॉस लाईन जाऊन खेळले परंतु दुहेरी धावांच्या डिक्लेअर सेक्शन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. 2 धावा आता मिळतात. त्याचप्रमाणे आपण पाहिलं चिन्मय आगिनी हे देखील चांगले उत्कृष्ट असे कबड्डीपटू आहेत.
चिन्मय आगीने याच्याबद्दल सांगेल. मला ती कोळबांद्र्यातली स्पर्धा अजून देखील आठवते, ज्या ठिकाणी एकाच चढाईमध्ये 6 खेळाडू ज्याने बाद केले आणि दापोली तालुक्यामध्ये कीर्तिमान प्रस्थापित केला, तोच आमचा लाडका खेळाडू, कबड्डीचा बाहुबली चिन्मय आगीने यांचं व्यासपीठावरती टेटवली प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर त्याचे मोठे बंधू यश आगीने मुंबई पोलीस दलामध्ये नक्कीच या ठिकाणी काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटतील, ते देखील इथे आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे खेळाडू बाद झाले. 15 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला आहे. नो बॉल दिला गेला, परंतु मोठं नुकसान झालं नाहीये. एक सिंगल धाव ऍड करावे लागेल. तसं चेंडू राहिलेत 15 आणि धावा देखील करायच्या आहेत 15 मध्ये 15 आपल्याला बघायला मिळत आहे. धावचेची संधी होईल का? कर्मी मामला आहे. पंचांनी साफ नकार दिलाय, नोट आउट आहे. तुम्ही पाहायला गेले तर पंच सांगताय तिथे पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सुयोग गवळीला दाखल झालेला आहे. स्वप्नील शिंदे सर सातत्यानं आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील जे मोठं नाव आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसत आहेत. या क्रिकेटचा फेस्टिवल तुम्हाला बघायला मिळतो. नो बॉल आहे. आता खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करणारा गोलंदाज तुम्ही पाहताय सागर तुम्हाला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट अतिशय खराब गोलंदाजी आहे. अगदी सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट असता करीमी मामला बघायला मिळू शकला असता, परंतु योग्य वेळेला राकेशनं नकार दिला. राकेश आणि रवीची जोडी एका बाजूला 8 चेंडूचा सामना करत असताना 9 धावा बनवलेला राकेश, तर दुसऱ्या बाजूला 2 चेंडूचा सामना करत असताना रवी एका धावेवरती खेळतोय. 14 वरती एक खेळाडू बाद तर झालेला आहे. 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तुम्ही जर पाहत आहात तर केवळ या ठिकाणी एक सिंगल धाव घेतली जाते. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता असतील. 12 मध्ये 11 करायचे आहेत. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता. सर हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला बघायला मिळतोय. बारा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहत आहात तर खऱ्या अर्थानं नवीन गोलंदाज आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता की समालोचन कक्ष अगदी क्लिअरली शहबाज कल्लेपे यांच्या माध्यमातून चिन्मय आगीने देखील दिसत आहेत ऑन स्क्रीन वरती. यश आगीने देखील आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे आता रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला बघायला मिळते. आणि 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही मॅच मात्र चालली आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि केवळ एक सिंगल. ओव्हर द विकेट या ठिकाणी ऑफसाइड रीजर मध्ये लॉंग द कार्पेटचा फटका. केवळ एक डिक्लेअर सेक्शन कडे एक सिंगल आहे आणि धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. नऊ चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, साफ खराब गोलंदाजी आहे इथे. 2+1=3 अशा 3 धावा मिळतील आता. आणि जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. या अनुशासित गोलंदाजी म्हणता येणार नाहीये इथे. 9 चेंडूचा खेळ बाकी, 6 धावांची आवश्यकता आहे. खराब क्षेत्ररक्षण तर केलं गेलं, परंतु त्याचबरोबर गोलंदाजी देखील अगदी खराब. गोलंदाज पाहायला गेलं तर या गोलंदाजांना आतापर्यंत खराब गोलंदाजी केले. 2 खेळाडूंमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं थोडस आणि बॅटर सरळ बाहेर जाईल. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाच नव्हता. डायरेक्ट हिट बघायला मिळाला. आझादनं कोणती चूक केली नाहीये तिथे. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता की कशा प्रकारचा बॅटर बाद झाला. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. रवी सरळ मैदानाच्या बाहेर चाललाय, परंतु जो संघाचा मुख्य खेळाडू राकेश तो अजून देखील मैदानाच्या आतमध्येच आहे. राकेशनं गोलंदाजी देखील चांगली केली. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करतोय. 9 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावा त्याने वैयक्तिकरित्या बनवलेत, तर 7 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता आहे. शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला जिंकायचं असेल तर या 6 धावा तुम्हाला कराव्या लागतील. आणि त्या प्रतिस्पर्धी संघ मात्र योग्य दर्जाची गोलंदाजी करेल की नाही याचं प्रिडिक्शन आम्ही लावू शकत नाही. ओव्हर द विकेट शेवटचा 1 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील.
या एका चेंडूवरती मोठे फटके येतील की इथे विकेटचं पतन बघायला मिळू शकतं. एक विकेट आली तर सामन्यामध्ये हा रोमर्ष मात्र कायम बनून राहील. चेंडूला सन्मान दिला जातोय आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर धावचित होत असताना एक आपण पाहायला गेलं बॅटर्सचा सुदैवी ठरला तिथे पॉफिंग क्रीज मध्ये अगदी लेट दाखल झाला परंतु सुदैवी ठरला, नशिबानं साथ दिली आहे. 6 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 षटकानंतरला 21ला 2 गडी बाद शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाचे. तर 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा सर मॅच मध्ये रोमर्ष येत चाललेला आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सो कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग आहे. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय सर. चुरशीचा मुकाबला बनत चाललेला आहे. लगातार 2च्या 2 चेंडू विंदी बघायला मिळत आहेत. 4 मध्ये आता 5 ची गरज आहे. इथे सर आपण बघायला गेलं तर या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या क्रिकेटच्या खेळामध्ये बाजी पलटायला वेळ लागत नाही आणि हेच आपण पाहताय समीकरण. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा हिरो बनतोय. विकेटचं बटन कॅच ऑफ द मॅच. व्हॉट अ कॅच, परफेक्ट कॅच ऑफ द मॅच तुम्ही पाहताय. सागरच्या माध्यमातून इथे पाहायला गेलं तर सागर भडबलकर यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. आणि सर ही व्हिडिओ मात्र दापोली इव्हेंट्स या चॅनल वरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होणार यात मात्र शंका नाही. आता 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सर 6 मध्ये 5 ची गरज होती. आता 3 चेंडू राहिलेत आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा प्रहार स्पर्श झालाय आणि इथे तुम्ही पाहायला गेलं तर नक्कीच जो क्रमांक 5 वरती आलेला खेळाडू त्याने दर्जेदार स्ट्रोक ठोकलाय. इथे 4 मिळाल्यात. सामन्यात रोमर्ष बघायला मिळतोय. मॅच टर्निंग मोमेंट. आणि या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर भाऊसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चुका घडलेल्या आहेत. तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघू शकता भाऊ यांना हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलंय आणि प्रहार मात्र करतायत ते. 2 चेंडू 1 धावेची गरज अजून देखील सामना होणार आहे. मी तरी म्हणेन येस कंपल्सरी चेस या ठिकाणी फॉर्म्युला आहे. 1 धावेची गरज आहे. हो तुम्ही बघताय फाऊल आहे. खेळाडू बाद होईल सर. आता 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे सर. आपण असे अनेक सामने फलंदाजी करताना गमावताना देखील पाहिलेत. 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला क्रिकेट खेळताना ओमकार देखील सांगतोय सर हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा काल के कपाले लिखता मिटाता हूं ये जीत का गीत नया गाता हूं ये गीत नया गाता हूं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. न्यू बॅटर्स येईल. 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. सर खूप सारे मॅचेस मी पाहिलेत की बॅटिंग करणाऱ्या संघाला 1 चेंडू मध्ये 1 धाव झाली नाहीये परंतु आता विक्रम हा करेल का खेळाडू. 1 चेंडू 1 धावेची गरज परंतु जिथे तुम्ही पाहायला गेला अविनाश सांगतायत की साथीदाराला की तुम्ही करू शकाल यू कॅन डू इट. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. आक्रमक दर्जाचं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. ही खूप महत्वाची लढत तुम्ही बघताय. तर एका बाजूला शिवकृपा कन्स्ट्रक्शनचा संघ हा खेळतोय एका बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये स्मरण निलेवण या संघाच्या विरोधामध्ये. 1 चेंडू 1 धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. हा सामना ज्यांना हृदयविकारचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी नाही आहे. इथे तुम्ही पाहायला गेलं तर हाताचा स्पर्श सामना जिंकलेला आहे. इथे शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघानं ही मॅच मात्र जिंकले. चांगला आउटस्टँडिंग फटका बघायला मिळाला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच.
आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. हृदयाची धडधड वाढलेली असताना ज्याने सुटकेचा निश्वास सोडायला लावलं, तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू जी हा दोस्तो, प्लीज वेलकम मिस्टर भाऊ. भाऊ आपण मॅच मानकरी चौका डोका कंस्ट्रक्शनला ज्याने सेलिब्रेशन भाऊ कुठले हा वरडा खायला लागेल तुम्हाला. आदरणीय बाबू नात्रे यांना विनंती करेन की आपण भाईंना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. भाऊ त्याच्या करिअर मध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पाडली, ट्रॉफी त्यांना दिली जाईल, सन्मानित केलं जाईल. संकट मोचक म्हणून त्यांनी आज कामगिरी पार पाडली. आपल्या टीमला गरज होती अशा परिस्थितीमध्ये ते निर्धाराने, द्वेषाने, जिद्दीने लढले, चौकार ठोकला आणि आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावर ते घेऊन देखील गेले. चला मॅन ऑफ द मॅच अभिनंदन खूप सारं. याच्यानंतर मात्र एकच सामना बाकी असेल. ऑल सेट. चला जय श्रीराम अमिषा कंस्ट्रक्शन, तुम्ही आता लाईनमनची भूमिका पार पाडा, कारण नंतरचा सामना तुमचा आहे. जय श्रीराम अमिषा कंस्ट्रक्शनचे सर्व खेळाडू ऍज अ लाईनमन म्हणून तुम्ही भूमिका पार पाडणं गरजेचं राहू द्यायचं. स्वप्नीला एक मिनिट. याच्यानंतरचा सामना जय श्रीराम अमिषा कंस्ट्रक्शन. जेवढे या दोन्ही टीमचे खेळाडू बसलेत ना, त्यांनी लाईनमन म्हणून कामगिरी पार पाडा. या दोन्ही टीमचे खेळाडू जर बसलेले असतील तर लाईनमन म्हणून कामगिरी पार पाडा, कारण पुढचा सामना तुमचा आहे. चला ऑल सेट. सामन्याला आरंभ होतोय. पहिला बॉल शुभम साठी, परंतु बॅक टू द बॉलर, धाव मिळणार नाही. निर्धाव बॉल आलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती मसूद यांची, परंतु तदनंतर पुढचा बॉल देखील खूपच चांगला टाकला जातोय मसूद यांच्याकडून. याच्यानंतर अमिषा कंस्ट्रक्शन जय श्रीराम दोन विनर टीम मध्ये आपल्याला सामना पाहायला भेटेल. म्हणजेच एकीकडे संजय आयरे असतील तर दुसरीकडे मुदस्सर मागजनकर. ही जी लढत असेल ना ती सर्वात लक्षवेधी ठरेल, कारण दोन जिगरी दोस्त पुढच्या मॅच मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. परंतु यावेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि शुभमच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. चांगली सुरुवात या ठिकाणी मिस्टर शुभम यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. मसूदच्या विरोधामध्ये मात्र जोरदार आक्रमण नक्कीच केलंय त्यांनी, परंतु हा बॉल दबावाचं लक्षण आहे. इथे स्वेर टाकला जातोय. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकावरती नक्की पडली आणि टीमची धावसंख्या पुढे सरकली देखील. 6 मध्ये एका धावेची भर अजून देखील पडेल. 7 धावा झाले स्कोरबोर्डवरती. आई महामाई 11 मागच्या मॅच मध्ये कामगिरी चांगली झालेली नव्हती, पराजित झालेला होता संघ, परंतु त्यानंतर या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने सुरुवात या टीमची आपल्याला पाहायला मिळाली. आमचे मंगेश भाऊ रेमजे यांचा संघ आई महामाई 11 मागच्या मॅच मध्ये थोडंसं नैराश्य पाहायला मिळालं, परंतु आज मात्र या मॅच मध्ये सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल का? दुसरा संघ जर आपण पाहिला तर श्री स्वामी समर्थ या टीमचे मालक विवेकजी इदाते, तर दुसरीकडे मंगेश भाऊ रेमजे, अशी दोन दिग्गज व्यक्तिमत्वामधली लढाई आपण सर्वजण पाहतोय. पहिला ओव्हर संपला का रे? तर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कसा चौकार या ठिकाणी ठोकला गेला
अगदी ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु चेंडू अडवू शकले नाही आणि रूपांतर मात्र 4 धावांमध्ये नक्कीच झालं. 4 धावांच्या जोरावरती टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचले. सनी या ठिकाणी एक चांगली स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय, परंतु या बॉलवरती सैजर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. कामानिमित्त